नामकरण आवारेला आज सिन्नर न्यायालयात हजर करणार आहेत। आवारे खरातच्या आर्थिक साम्राज्याचा महत्त्वाचा दुवा आहे। खरातवर पुस्तक लिहिणारा लेखकच आता आरोपी आहे। जगदंबा पतसंस्थेतील 32 बनावट खात्यांच्या आर्थिक कनेक्शनवर तपास केंद्रित आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, नामकरण आवारेला आज सिन्नर न्यायालयात हजर केलं जाणार आहे, जो एकेकाळी खरातवर पुस्तक लिहित होता, महत्वाचा आर्थिक दुवा होता, तोच आता ताब्यात। लागवी अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर कालच नामकरण आवारे याला सिन्नर पोलिसांनी अटक केलेली आहे। एकेकाळी अशोक खरातचा सर्वात जवळचा असा हा नामकरण आवारे आहे। त्याने आसामी नामकरण हे आत्मचरित्र लिहिलेलं होतं। त्यामध्ये अशोक खरातला ब्रह्मांड नायक आणि सिद्ध पुरुषाची उपाधी नामकरण आवारे यांनी दिलेली होती। मात्र या खरातच्या आर्थिक साम्राज्यामध्ये नामकरण आवारेचा सहभाग निष्पन्न झाल्याची माहिती समोर आलेली आहे। कारण त्याचे जगदंबा पतसंस्थेवर तो संचालक होता। या जगदंबा पतसंस्थेमध्ये अशोक खरातच्या नावावरून कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आलेले होते। तर शिवनिका संस्थेचा देखील नामकरण आवारे हा विश्वस्त आणि सचिव होता। त्यामुळे एकूणच काल अशोक खरात याच्या जबाबानंतर काल त्याला अशोक खरातला 5 दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर चौकशी करण्यात आल्यानंतर नामकरण आवारे याला खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आज त्याला सिन्नरच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि एकूणच खरातच्या आर्थिक साम्राज्याचा जो भागीदार आहे त्याचा शोध जो आहे आता तो सुरू करण्यात आलेला आहे। जगदंबा पतसंस्थेतील बनावट खात्यांचा आर्थिक कनेक्शन देखील पोलीस आता समोर आणणार आहे। त्यामुळे आज न्यायालयात हजर केल्यानंतर नामकरण आवारेला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।